हे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज दिनांक 27 तारीख आहे, 27 ऑक्टोबर। आज आपण इथे पाहत आहोत की हायटेक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी कर्मचारी आणि विशेषतः नर्सेस युनियन तर्फे बेमुदत धरणे आंदोलन इथे संपन्न होत आहे। आणि त्या प्रसंगी मी डॉक्टर आनंद मोरे, उपजिल्हा रुग्णालय परंडा, आयुष वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य अमृत आणि आरोग्याचे संविधान या पुस्तकाचा लेखक आज इथे उपस्थित झालेला आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कंत्राटी हे जे पद आहे आणि विशेषतः माझं एक वाक्य आहे की कंत्राटी कर्मचारी म्हणजे या स्वतंत्र देशातील गुलाम। म्हणजे जर तसा विचार केला तर ह्या देशामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की गरीब श्रीमंत, उच्च नीच, काळा गोरा अशा वेगवेगळ्या प्रकारचे भेदभाव भरपूर आहेत। तर आत्ताच्या धर्तीवर जर सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न जर विचार केला तर कंत्राटी आणि परमनंट या दोन गोष्टी फार विचित्र प्रकार आहेत। कारण आपण पाहतो की जर ठीक आहे, कंत्राटी जर एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज लागली पण कंत्राटी पद्धतीने जेव्हा आपण भरती करतो तेव्हा ठीक आहे, ते पद 1 वर्ष 2 वर्ष जास्तीत जास्त 3 वर्ष त्याच्या पुढे जायला नाही पाहिजे। पण जर ते 3 वर्षाच्या पुढे पद जात असेल कुठलं तर हे लक्षात ठेवायचं की त्या गोष्टीची गरज ह्या समाजाला आहे, आपल्या राज्याला आहे, आपल्या देशाला आहे। आणि तशा प्रकारचे आज जर पाहिलं तर कंत्राटी युनियन, आज मी कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकारी आहे। तर गेले 15 वर्ष झालं केवळ मी MD आयुर्वेद मेडिसिन असताना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्री असताना सुद्धा आम्हाला केवळ आत्ता कुठं 30,000 पर्यंत पगार झालेला आहे। पण आमच्या नर्सेस माता भगिनींना जर विचार केला तर तेवढा सुद्धा पगार त्यांच्या हातामध्ये पडत नाही। 15 वर्ष सुद्धा आज 15 वर्षानंतर सुद्धा जर शासनाला जाग येत नसेल की यांना परमनंट करावं आणि यांचा परिवार जे सुखी संपन्न राहावं ह्या पद्धतीचा जर विचार येत नसेल तर अत्यंत अयोग्य पद्धतीचं हे विचारधारा आहे असं मला म्हणता येईल। जर आपण विचार केला तर आपण एखाद्या आईला आपण आईची संज्ञा यांना देतो की जो आपला परिवार सांभाळते आणि विशेषतः आपले जे काही मुलं बाळं आहेत तर त्यांचं संगोपन करते, त्यांना आपण आई म्हणतो। पण जी माऊली असते की जिला संपूर्ण समाजाची, संपूर्ण जगाची काळजी असते, तर जी प्रत्येक येणाऱ्या आपल्या रुग्णाकडे एक लहान भाऊ, मोठा भाऊ, वडीलधारे असतील तर आई वडील ह्या भावनेने धरून जर तिची सेवा करत असेल। आणि आपण कोविड काळामध्ये पाहिलेलं आहे की कोरोना काळामध्ये जर विचार केला तर संपूर्ण जागतिक महामारीमध्ये जर विचार केला या भारत देशामध्ये संकट आलं होतं तर त्या संकटामध्ये सगळ्यात जर फ्रंट वॉरियर जर कोण असतील तर हे आमच्या संपूर्ण नर्सेस आणि आमच्या सिस्टर्स ह्याच वॉरियर होत्या। एक वेळ आम्ही डॉक्टर लोक काय करायचो, मेडिसिन द्यायचो, आदेश द्यायचो, एखाद्या नावाला राऊंड घेऊन निघून जायचो। पण 8-8 तास, 12-12 तास, 24-24 तास त्या रुग्णांबरोबर बसून तिथं सेवा करण्याचं कार्य आणि प्रत्येक गोळी घेतली का प्रत्येक डोस देण्याचं कार्य हे स्वतःचा जीव हातामध्ये ठेवून त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या गोष्टीचा तरी कुठेतरी विचार होणं गरजेचं होतं। आणि त्यावेळेस जर त्यांनी सरकारला वेठीस धरून जर त्यांनी अशाच प्रकारचं आंदोलन केलं असतं तर आज कित्येक ह्या आपल्या राज्यातीलच नाही तर देशातील कित्येक लोकसंख्या कमी झाली असते। पण त्यांनी तशा प्रकारचा वेठीस धरला नाही, त्यांनी त्यांचा मोठेपणा दाखवला आणि एक स्वतःची जबाबदारी पेलून त्यांनी एक चांगलं त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे। पण आज ह्याच माता भगिनींना कुठेतरी आपल्याला या नवरात्र आत्ताच सांगता होत आहे आणि नवरात्राच्या वेळेस आपण पाहतो की आपल्या भारतीय संस्कृतीने न मातु परदेवतम अशा प्रकारची एक घोषणा केलेली आहे किंवा यत्र नारीषु पूजन्ति रमयन्ति तत्र देवता। अशा प्रकारच्या आपल्या भारतीय संस्कृतीने विशेषतः नारींना हे एक मातेचं, एक देवीचं अशा प्रकारचे दर्जा त्यांनी दिलेला आहे। पण खरंच अशा प्रकारचा दर्जा जर आपण देत असेल आपल्या संस्कृतीने, पण आपण काय करतो की आज ही परिस्थिती आली की त्यांना बेमुदत धरणे संपावर बसायची पाळी आलेली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठंतरी शासनाने या कंत्राटी कर्मचारी म्हणजे या स्वतंत्र देशातील गुलाम जो आहे तर ही गुलामी कुठेतरी कमी करून त्यांना परमनंट करून त्यांच्या पूर्ण आपण म्हणतो की त्यांच्या केली पाहिजे। तुम्ही थोडं घ्या म्हणजे मी येते त्यामध्ये, मग मी उठून इकडे येते। आपण पाहतो आहोत की जर आज एवढं मोठं शिक्षण घेतलेलं असतं, एवढं मोठ्या परिवाराला सांभाळत ते एवढं आरोग्य हे देण्याचा प्रयत्न करत असतात कारण आरोग्यपूर्ण समाजच खरं देशाचं भांडवल आहे। कारण आरोग्य जर समाजाकडे नसेल तर आपल्याला माहिती आहे की जो शारीरिक, मानसिक, आत्मिक
आणि आर्थिकदृष्ट्या जो उन्नत जर व्हायचा असेल तर प्रत्येकाला शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आरोग्य उत्तम लागतं. आणि आरोग्याची देवी जे ना म्हणू आपण, की जे आरोग्य रात्रंदिवस देण्याचं जे कार्य करतात त्या ज्या नर्सेस माता भगिनी आहेत, तर त्यांना खरोखर जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर त्यांना लवकरात लवकर परमनंट करून त्यांना जे काही ते मुख्य प्रवाहाच्या बाहेर पडलेले आहेत तर त्यांना प्रवाहामध्ये आणून त्यांच्या मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न हे शासनाने केला पाहिजे असं मला म्हणायचं आहे. आणि माननीय मंत्री महोदय डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांना या प्रसंगी मी हात जोडून नम्रपणे विनंती आमच्या माता भगिनींकडनं करतो आहोत, नर्सेसकडनं करत आहोत की खरंच या मागण्यांचा एक कळकळीपूर्वक विनंती आहे. प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विचार करून, त्यांच्या कुटुंबाचा विचार करून जर आपण त्यांना परवानगी केला आणि लवकरात लवकर त्यांना ही दिवाळी गिफ्ट खरंच हे शासन या माता भगिनींच्या आशीर्वादाने पुन्हा आपणच आरोग्यमंत्री व्हाल आणि आपणच अशा प्रकारचं पुन्हा राज्यकर्ते व्हाल एवढं मी निश्चित मी आपल्याला ह्यामध्ये सांगू इच्छितो. कंत्राटी हा शब्द गेला पाहिजे, कारण 3 वर्षाच्या पुढं झालेला आहे आणि त्याची गरज ह्या समाजाला आहे, आपल्या सिस्टीमला आहे. त्याच्यामुळे ह्याची गरज ओळखून हे कंत्राटी जे आहे ते काढून कायमस्वरूपी कायम तत्वावर समायोजन करणं ही काळाची आज गरज बनलेली आहे. कारण माता भगिनींना अशा प्रकारे संपावर घेऊन आपण वेगळ्या प्रकारचे आरोग्य मेळावे घेणे, वेगळ्या प्रकारचे आपल्या राजकीय भूमिका मांडणे हे कितपत योग्य आहे ते आम्ही सांगू शकणार नाही. पण जास्तीत जास्त आमची विनंती आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा विचार करता, समाजाच्या गरजाचा विचार करता आणि त्यांनी जे काही कोरोना काळामध्ये जागतिक महामारीमध्ये आणि ह्या भारत देशात आलेल्या संकटामध्ये जे जीव हातावर घेऊन त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यामध्ये त्या सर्व गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर आपण स्वतः उद्या तुळजापूर येथे आपण येणार आहात. तुळजापूर येथे जे काही नवरात्रीय महाआरोग्य मेळावा संपन्न होत आहे तिथे उद्या आपली भेट आहे. तर त्यावेळेस आपण जरूर उस्मानाबादमध्ये जे काही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि आपल्या जिल्हा समोर जे उपोषणला आंदोलनाला बसलेले आहेत आपल्या सर्व माता भगिनी नर्सेस त्यांना भेट द्याल आणि त्यांना परमनंट करू अशा प्रकारचे लेखी आदेश आपण काढून त्यांच्या हातात द्याल तर नक्कीच आपल्याला खरोखर त्या देवीची सेवा केल्यासारखं आणि देवीचा आशीर्वाद मिळाल्यासारखं 100% होईल. मी एवढं बोलतो आणि आपण ह्याचा एक चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने विचार करून माननीय जिल्हाधिकारी साहेब श्री डॉक्टर सचिन ओंबाशी साहेब आहेत, त्यानंतर आमचे SP साहेब सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस जे आहेत ते श्री अतुल कुलकर्णी सर आहेत. यांनी पण शासन प्रशासनाच्या द्वारे हा प्रश्न जो आहे तो शासनाच्या दालनामध्ये टाकावा आणि हे किती महत्त्वाचं काम आहे. कारण आरोग्य जर असेल तरच संपूर्ण व्यक्ती हा त्याचा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे काही त्यांचे जीवनाचे मूळ उद्देश आहेत तर ते पूर्णत्वाला नेऊ शकतात आणि ते स्वतःला, त्यांच्या कुटुंबाला, समाजाला आणि या देशाला एक प्रगतीपथावर नेऊन देशाला आपण जागतिक महासत्ता बनवू शकतो. त्याच्यामुळे आरोग्य सेवा ही जर मजबूत बनली तर प्रत्येक व्यक्ती मजबूत बनेल, प्रत्येक कुटुंब मजबूत बनेल, प्रत्येक समाज मजबूत बनेल आणि पर्यायाने देश मजबूत बनेल. त्याच्यामुळे याचा जो बेस आहे आणि हे करण्याचं कार्य जे रात्रंदिवस आमच्या नर्सेस माता भगिनी करतात किंवा जे इतर कंत्राटी कर्मचारी करतात तर त्यांना न्याय द्यावा. आणि जे काही महाराष्ट्रामध्ये सध्या कंत्राटी संघर्ष चालू आहे तर त्या संघर्षाला कुठेतरी पूर्णविराम देण्याचं कार्य हे माननीय आरोग्यमंत्री तथा कुटुंब कल्याण, सार्वजनिक कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेबांनी करावं आणि प्रशासनाने त्यांना चांगल्या लवकरात लवकर आशीर्वाद द्यावा आणि लवकरात लवकर माता भगिनी ह्या आमच्या नर्सेस जे आहेत तर ते कायम तत्व या पदावर लवकरात लवकर रुजू होऊन कुठेतरी पुन्हा एकदा आपण आशीर्वाद द्या. तरच आपण नवरात्र आणि हे जे काही पौर्णिमेच्या संध्येला अशा प्रकारचे आपण आदेश द्यावेत तरच ही खरी आपली जी मा जगदंबा आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना मी करतो आणि प्रसन्नते आपल्याला तेव्हाच होईल. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आमच्या भगिनींना पाठिंबा दिलात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलात. प्रवाहात यायला सुरुवात झालेली आहे. कारण कसं आहे
सहनशीलता ही नारीची संपलेली आहे. 17 वर्ष संपून 18वा वर्ष लागलाय सर. कारण म्हणून आम्हाला ही लास्ट स्टेजवरती आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे सर. म्हणून आज आमच्या भगिनी 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदच्या समोर, जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करतायत आणि उपोषणाला बसतायत. थाळीचे आंदोलन आहेत, टाळीचे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे ऑनलाईन लिखाण बंद, रिपोर्टिंग बंदचं आंदोलन झालं, एक दिवशी आक्रोश आंदोलन झालं, मेळावे झाले. मग आम्ही आमच्या हक्कासाठी एवढं झटतोय तरी या सरकारला कशी जाग येत नाही. ते जर निवडून यायचं म्हटलं तर 150-200 वेळा मीटिंग घेतात. मग या सरकारने आमच्यासाठी किती मीटिंग घेतल्या हेही सांगावं, आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं. कारण आम्ही या गव्हर्नमेंटला वेळोवेळी निवेदनं दिलेले आहेत, आंदोलनं केलेले आहेत, पाठपुरावा केलेला आहे, तरीही हे गव्हर्नमेंट आमची बैठक लावत नाही, आमच्याविषयी पॉझिटिव्ह निर्णय घेत नाही, GR काढत नाही. त्यामुळे ही बाब खूप खंताची आहे. त्यामुळे आम्ही आता ह्या आंदोलनामध्ये बिलकुल माघार घेणार नाही. कारण आमचा हक्क हे मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही मग भले तिथं आमच्या भगिनी ना काही झालं तर चालेल. आता सध्याला आमच्या भगिनी इथं 2-3 जणी खूप आजारी आहेत आणि तरीही ह्या आंदोलनामध्ये इथं बसलेले आहेत. आणि जिल्ह्याचे कुणीही अधिकारी त्यांना विचारायला आलेले नाहीत ना बघायला आलेले नाहीत. जर आमच्या मुलींना काय कमी जास्त झालं तर हे शासन त्या मुलींना काय झालं तर जबाबदार राहील. कारण माझ्या भगिनी ह्या 18 वर्ष सेवा दिलेल्या आहेत, तुटपुंज पगारीवरती सेवा दिलेल्या आहेत आणि तेवढ्या पगारीमध्ये ह्या शासनानं आपलं घर चालवून दाखवावं. तेव्हा मग आम्ही पण म्हणू त्यांना की हे तुमचं जे वाटचाल आहे ते बरोबर आहे. कारण स्वतःला त्यांच्या PA जेवढा पगार आहे, त्यांच्या नुसत्या गाड्या घोड्या आणि फिरायला जो खर्च येतो ना तेवढा सुद्धा खर्च लागणार नाही माझ्या महाराष्ट्रातल्या भगिनींना पगार द्यायला. एवढा खर्च मंत्र्यावरती केला जातो. मग त्यांचे डोळे कसे काय झापलेत की आपली अतिदक्षतेमध्ये काम करणारी नर्स भगिनी 18 वर्षापासून सडते, कुजते, झिजते, तरी त्यांना कशी जाग येत नाही ह्या भगिनीविषयी, हा विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणून सर तुम्ही आलात, आम्हाला पाठिंबा दिलात, 2 शब्द मार्गदर्शन केलात अशी अतिशय चांगल्या पद्धतीनं, त्याबद्दल तुमचे आमच्या नर्सेस युनियन ITech धाराशिवच्या वतीनं धन्यवाद देते. आणि अशाच पद्धतीने तुमच्या सगळ्या संघटनेला आणि तुमच्या सगळ्या केडरला एकत्र करून तुम्ही आमच्या पाठीशी राहा आणि आमच्यासोबत 30-31 आझाद मैदानावरती मुंबईला यावं अशी विनंती करते आणि घोषणा देते. आवाज दो, आवाज दो. अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? नोकरी आमच्या हक्काची, नोकरी आमच्या हक्काची. कोण म्हणतंय देत नाही? अरे कोण म्हणतंय देत नाही? ITech, ITech, ITech. आवाज दो. कंत्राटी नर्सेस युनियनचा 17 वर्ष सेवा दिली, कोविड काळात सेवा दिली, अतिदक्षतेमध्ये सेवा दिली. कोण म्हणतंय देत नाही? नोकरी आमच्या हक्काची. 1 रुपयाचा कडीपत्ता, 1 रुपयाची सुपारी,
आमचा हा जिल्हा आहे, त्यांनी आणि ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहे, तर त्या सरांनी पालकत्व स्वीकारावं आणि आपल्या लेकराबाळांचे जे काय हाल चाललेले आहेत त्याकडे तळमळीने लक्ष द्यावं आणि आमचा प्रश्न मार्गी लावून आम्हाला समायोजन द्यावं आणि धाराशिव जिल्ह्यातूनच नाही तर 36 जिल्ह्यातून त्यांचा आदर्श निर्माण करावा आणि त्यांचं नाव हे पूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे की सरांनी जो आदर्श घडवून दिला. तर त्यासाठी माझी सरांना कळकळीची विनंती आहे की सर, तुम्ही आमचं पालकत्व जे स्वीकारलं आहे तर ते निभवा आणि समायोजन देऊन आम्हाला न्याय द्या. कारण आम्ही आता 17 वर्ष सर्व्हिस करून कोरोना काळामध्ये काम करून जर आमच्यावर रस्त्यावर यायची वेळ येते तर हे खूप खूप धोकादायक आहे. कारण आमची आता सहनशक्ती संपलेली आहे. सहनशक्तीच्या पलीकडे आता हे होत आहे. त्यासाठी आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. कारण स्त्रीच्या जे सहनशक्तीचा अंत आहे तो जर झाला तर पूर्ण काय होतं हे वेगळं सांगायला नकोय. ही महाराष्ट्र भूमी आहे, क्रांतिकाराची लढवय्याची भूमी आहे आणि आम्ही लढतोय सर. तर ह्या लढाईला आमच्या लढण्याला योग्य तो बळ द्यावं, योग्य तो न्याय द्यावा असं माझं या ह्याच्यातून विनंती आहे सरांना की आम्हाला समायोजन देऊन न्याय मिळवून द्यावा, एवढी विनंती आहे.